वसई-विरार निवडणुकीतील 137 उमेदवारांची उमेदवारी टांगणीला. वसई-विरार महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या 547 उमेदवारांपैकी 137 उमेदवारांचे निवडणूक अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी नसलेल्या उमेदवारांची उमेदवारी धोक्यात येण्याची शक्यता आहे. यामध्ये भाजप, शिवसेना, उभाटा आणि काँग्रेसच्या उमेदवारांचा समावेश आहे. प्रवीण पाटील यांनी या विरोधात हायकोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे. मात्र पालिका आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी यांनी हे आरोप फेटाळले असून सर्व अर्ज कायदेशीररित्या बरोबर असल्याचे स्पष्ट केले आहे. या वादामुळे आता ही निवडणूक न्यायालयीन कचाट्यात अडकणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ब्युरो रिपोर्ट, सिंधुप्रभा. नमस्कार, माझं नाव ॲडव्होकेट प्रवीण देवीबाई रघुनाथ पाटील. मी वसई-विरार महानगरपालिकाची सार्वत्रिक निवडणूक आहे 2025-26 प्रभाग क्रमांक 1 मधून मी उमेदवारी अर्ज भरला होता. उमेदवारी अर्ज सादर करण्याची जी दिनांक होती ती 23 पासून 30 पर्यंत होती. 31 ला तुमची स्क्रुटिनी होती, बरोबर. 1 ते 2 तारखेला तुमची माघार घ्यायची होती. परंतु निहित वेळेमध्ये याबाबतच्या बातम्या मी पण ऐकलेल्या आहेत की जवळपास काही जे मुख्य उमेदवार आहेत त्यांच्या शपथपत्रांवर काही पानांवर सही नाही. पण याबाबत मी स्पष्ट करू इच्छितो की हे सगळे जे शपथपत्र आहेत ते सगळे नोटराईज आहेत. विविध पद्धतीने त्याचे साक्षांकन करण्यात आलेले आहे आणि साक्षांकन करताना आवश्यक त्या स्वाक्षऱ्या ज्या आहेत त्या नोटरीने घेतलेल्या आहेत. या शपथपत्रामधले जे मुख्य कॉलम आहेत ज्याने त्या उमेदवाराचं चारित्र्य किंवा उमेदवाराबद्दल लोकांना माहिती व्हावी ते सगळे कॉलम उमेदवाराने भरलेले आहे. आता प्रत्येक पानावर सही घेतली किंवा नाही याच्याबद्दल ते डिटेल अशी तक्रार कुठलीही प्राप्त झालेली नाही. आणि दुसरं असं आहे की ज्या वेळेला निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने हे सगळे शपथपत्र इतर उमेदवारांना बघण्यासाठी उपलब्ध करून दिले ते छाननीच्या वेळेला, त्यावेळेला याच्याबद्दल कोणते ऑब्जेक्शन आलेले नाही. याउलट मी आणखी हे पण सांगेल की आपल्या 9 वॉर्ड मधलं छाननीच्या विरोधामध्ये एकही तक्रार न्यायालयात दाखल झालेली नाही. त्याच्यामुळे असा आरोप का होतो मला कळत नाही. पण नोटराईज केलेले सर्व शपथपत्र जे आहेत ते निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी योग्यरित्या ऍक्सेप्ट केलेले आहेत आणि त्या उमेदवारांना योग्यरित्या नामनिर्देशित केलेले आहे. हे मला आवर्जून सांगायचं आहे. त्याच्यामुळं ज्याच्या कोणाची काय याच्याबद्दल तक्रार असेल त्यांनी योग्य त्या न्यायालयात त्याच्याविषयी दाद मागावी. लोकांमध्ये गैरसमज पसरू नये असं मी त्यांनाही आवाहन करतो. सर, अजून एक आरोप होतोय की या ठिकाणी जी पक्षांची चिन्ह आहेत ती काहींची ठळक काहींची पुसट असा आरोप केला जातो, त्याबद्दल काय सांगा? याबाबत या आरोपामध्ये कुठलंही तथ्य नाही. आम्ही ते एक प्रसिद्ध पत्रक काढलेलं आहे की भारत निवडणूक आयोगाचे चिन्ह या निवडणुकीला लागू होत नाही. राज्य निवडणूक आयोगाने 8 नोव्हेंबर 2025 रोजी एक अधिसूचना काढलेली आहे. ती अधिसूचना आपण बघितली, त्याच्यामध्ये पूर्ण प्रोसिजर दिलेली आहे की राष्ट्रीय स्तरावरचे पक्ष कोणते, राज्य स्तरावरचे पक्ष कोणते, नोंदणीकृत पण अमान्यता प्राप्त पक्ष कोणते, आणि त्याच्यामध्ये सगळी चिन्हांची यादी दिलेली आहे. त्या यादीप्रमाणे आपण हे गव्हर्नमेंट प्रेस चर्नेवरून छापलेलं आहे. गव्हर्नमेंट प्रेस किंवा महानगरपालिकेला कोणाचे चिन्ह ठळक किंवा कोणाचे चिन्ह अस्पष्ट करण्याचं काही कारण नाही. आणि गव्हर्नमेंट प्रेस जे छापते ते पूर्ण महाराष्ट्रासाठी याच साच्यामध्ये छापते. गव्हर्नमेंट प्रेसकडे जे काही निवडणूक चिन्ह येतात ते राज्य निवडणूक आयोगाकडनं आलेले असतात. त्याच्यामुळं हे जे काय चर्चा चालू आहे त्याच्यामध्ये कुठलंही तथ्य नाही. जनतेने त्याच्यावर विश्वास ठेवू नये. आम्ही जी काय चिन्हांची यादी प्रसिद्ध केली होती आरोप कार्यालयाबाहेर, त्या चिन्हांच्या यादीप्रमाणे सर्व चिन्ह छापलेले आहेत आणि कोणाचं कमी जास्त असं काही केलेलं नाही.